यंदा प्रथमच गोदावरी नदीला पूर आल्याने सायखेडा चांदोरी परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासन सतर्क झालंय। नदी पात्र ओलांडल्याने चांदोरी येथील खंडेराव मंदिर परिसराला वेढा दिला आहे। सायखेडा येथील बाजारपेठेत पाणी शिरले। पाणी पातळीत वाढ होत असल्याने सायखेडा बाजार तळाशेजारील व्यापारी धास्तावले आहेत। सायखेडा पुलाजवळ पाणी वाढल्याने सायखेडा पुलावर धोकादायक वाहतूक सुरू आहे। पुलावरील रस्ता निसटता झाला आहे। पाटबंधारे विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे पाणबिलींचा रेटा वाढल्याने पूल धोकादायक झालाय। चांदोरी, सायखेडा आणि गोदाकाठ परिसरात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थिती संदर्भात प्रांत हेमांगी पाटील मॅडम, तहसीलदार विशालजी नाईकवडे, चांदोरी येथील सरपंच विनायक खरात, माजी सरपंच संदीप टर्ले, पोलीस पाटील अनिल पाटील गडाख, सायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे, महावितरण जलसंपदा खाते आपत्ती व्यवस्थापन समिती चांदोरीचे प्रमुख सागर गडाख आणि संपूर्ण टीम यांच्या उपस्थितीत आपत्कालिक बैठक घेऊन वाढत आहे त्या हिशोबाने धरणातून विसर्ग सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे नदीकाठच्या सर्व ग्रामस्थांना आम्ही सावधानतेचा इशारा देत आहोत आणि प्रशासनामार्फत MSCB असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन असेल, सप्लाय असेल, सर्वांना आम्ही सूचना देत आहोत आणि सर्वांना त्या संदर्भात बैठक देखील घेतलेली आहे। तरी ग्रामस्थांनी या सूचनेचे पालन करावे असे प्रशासनामार्फत मी आवाहन करीत आहे। धन्यवाद। पूर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। यावेळी सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। यावेळी चांदोरी आणि सायखेडा पुलाची पाहणी करून जलसंपदा खात्यास पाणबिली संदर्भात योग्य ते आदेश देण्यात आले। तसेच प्रशासनातर्फे आणि चांदोरी ग्रामपालिकेतर्फे नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं। दर तासाला साधारण 1 फूट पाण्याची पातळी वाढत असल्याने धोका वाढतोय। आज सकाळपासूनच गंगापूर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय। दुपारी 1 वाजता हा विसर्ग 1000 क्युसेक करण्यात आला। नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला आलेला पूर आणि त्याबाबत आढावा घेण्यासाठी निफाडच्या प्रांत अधिकारी हेमांगी पाटील यांची उपस्थिती तसेच इतरही अधिकारी, तहसीलदार यावेळी उपस्थित होते। निफाडचे प्रांत अधिकारी हेमांगी पाटील यांनी चांदोरी गावातील पूरग्रस्त भागाला पायी फिरून भेटी दिल्या तसेच परिस्थितीचा आढावा घेतला। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं। तसेच निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनीही पूरग्रस्त भागाला भेट देऊन नागरिकांशी तसेच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा घेतला आणि नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला। परिस्थिती नियंत्रणात आहे, घाबरून कोणी जाऊ नये असा दिलासा देखील त्यांनी यावेळी दिला। आज या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ वरचे धरणं तारणा असेल, गंगापूर असेल, गौतमी असेल, तशी त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी 80% भरले। त्याचं पाणी त्या गोदाकाठ परिसरामध्ये सोडलेलं आहे। पालखेड धरणातून पण त्या ठिकाणी पाणी असल्यामुळं जवळजवळ 45,000 क्युसेसनी पाणी नांदूर धरणातून त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। 10 गेट पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी उघडून ठेवलेले आहेत। परंतु या ठिकाणी पाणवेली होत्या, त्या पाणवेलीसुद्धा 2 दिवसापूर्वी काढल्यात। पण काही पाणवेली या ठिकाणी अडकलेल्या असल्यामुळं त्या ठिकाणी मशीनसुद्धा आपण या ठिकाणी तात्काळ बोलवलं। संबंधित अधिकाऱ्यांना प्रांत असतील, तहसीलदार असतील, AP असतील, सर्वांनी त्या ठिकाणी व्हिजिट दिलेले। त्यांचे तलाठी सर्कल पूर्ण गोदाकाठ परिसरामध्ये त्या ठिकाणी गस्त घालत आहेत आणि सर्व जे नागरिक आहेत गोदाकाठ परिसरातील 30-32 गावातील नागरिकांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसं घाबरण्याचं काही कारण नाही, परंतु पाऊस चालू असल्यामुळं निश्चितच त्या धरणाच्या वर एक अर्धा ते 1 किलोमीटर मोठी टेकडी त्या ठिकाणी तयार झाली की जोपर्यंत खाली करत नाही तोपर्यंत पाणी पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी जाणार नाही। कारण खूप मोठा आपण पूर यापूर्वी त्या ठिकाणी बघितलेले आहेत। परंतु काल पाणी सोडलेलं असतानाच आपण काल 6 वाजताच पूर्ण क्षमतेने गेट त्या ठिकाणी वर करून दिले आणि त्यामधून 30,000, 32,000, आता 47,000 क्युसेसनी पाणी त्या ठिकाणी त्या सेकंदाला त्या ठिकाणी चालू आहे। निश्चितच किती जरी पूर आला ते पाणी निघून जाईल आणि प्रशासनाला सुद्धा आपण सांगितलं जेणेकरून जनतेचे नुकसान होणार नाही, शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशाच पद्धतीने धरणातून पाणी सोडून त्याचं नियोजन करावं अशा पद्धतीने सूचना संबंधित इरिगेशन असेल, महसूल असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटला आपण त्या ठिकाणी केलेले आहे। आमची ॲक्च्युली ओबेल सर्व मशिनरी बंद आहेत। आपण 1/4/2024